नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, महानगरपालिकेचे इलेक्शनचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच गोष्टी ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला ना भूतो ना भविष्यते अशा पद्धतीनं आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. याचं कारण असं आहे की याच्या मागची जी इलेक्शन झाली आहे महानगरपालिकेची, मी पुण्याबद्दल बोलतो, अर्थात सगळीकडचं तसं, तर ही साधारणतः त्याला 9 वर्ष पूर्ण म्हणजे 9 वर्ष झालेली आहेत. 5 वर्ष ते इलेक्शनचं होतं, 5 वर्ष तो कालावधी होता आणि त्यानंतर 4 वर्ष इलेक्शनच झालेले नाही आहेत. तर अशा वेळी इतकी समीकरणं सगळी बदललेली आहेत. तर TV10नं असं विचार केलेला आहे की आता जे काय इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांचं काय प्लॅन आहे. अगदी राज ठाकरे साहेबांच्या भाषेत बोलायला गेलं तर ब्ल्यू प्रिंट काय आहे त्यांचा पुण्यासाठी आपण म्हणतो आहे. तर आज आपल्यासमोर आहेत अमोल काळे साहेब. यांची ओळख मी डबल ह्यानं करणार आहे. एक तर त्यांचा पक्ष आप हा जो पक्ष आहे तर लिटरली केंद्राला किंवा दिल्लीला टक्कर देणारा हा एक पक्ष आपल्याला म्हणजे भारताला मिळालेला आहे. अगदीच यंग पक्ष आहे. तर त्यांचे हे पुण्यातले हे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत. तर अमोल काळे साहेब हे आपच्या जे पद्धत आहे त्यांची तळागाळामध्ये काम करणं, त्यांचं चिन्हसुद्धा झाडू जे आहे ना ते सुद्धा दर्शवतं की ते झाडू मारायला सुद्धा काम म्हणजे कसरत नाहीत आणि तळागाळातल्या लोकांसाठी ते लढत आहेत. आम आदमी पार्टी. तर आपल्या समोर आहेत अमोल काळे सर. हां, नमस्कार. तर पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करतो TV10वर. धन्यवाद. आणि विषय असा आहे की आम आदमी पार्टीचा प्रवास आपण बघितला आहे, राष्ट्रीय प्रवास बघितला आहे, किंवा अगदी दिल्ली असेल, पंजाब असेल, गोवा असेल, तर पुण्यामध्ये तुम्ही बघितलं की आपचा तेवढा अजून प्रभाव पडलेला नाही आहे. आत्तापर्यंत त्यांचे कुणी निवडून आलेले नाही आहेत. मी महानगरपालिकेचं बोलतो आहे. पण ते मी जसं म्हटलं की यंग पक्ष आहे तुमचा. तर तुमचा मागच्या निवडणुकीच्या वेळेचा काय अनुभव आहे, तुमची त्यावेळी म्हणजे तुमचं स्टेटस काय होता, तुम्ही नुसते कार्यकर्ते होता काय होता ते एक मला सांगा. आणि आत्ता आपचे काय स्वप्न आहेत, काय प्लॅन आहेत याबद्दल सर आपण बोलणार आहे. सगळ्यात प्रथम तुमच्या नावासहित आमच्या प्रेक्षकांना तुमच्या वतीनं ओळख करा आणि मग सांगा. पहिल्यांदा मी TV10चे आभार मानतो की त्यांनी आम्हाला आमचे विचार मांडण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. मी ॲडव्होकेट अमोल चंद्रकांत काळे. माझा परिचय असा आहे की मी गेली 18 वर्ष खाजगी क्षेत्रात नोकरी करत होतो. मी काय पारंपरिक राजकारणी नाही. माझ्या घरात कुठलंही राजकारणाचं वेड नव्हतं किंवा माझ्या घरातलं कोणीही राजकीय व्यक्तिमत्व नाही. मी जो आहे तो एक सार्वजनिक क्षेत्रात नसलेला माणूस होतो. माझं वैयक्तिक आयुष्य मी उत्तम प्रकारे जगत होतो. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की 2012 साली साधारण 11-12 साली आपल्याच महाराष्ट्राचे सुपुत्र अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध एक युद्ध पुकारलं. त्या युद्धाला इंडिया अगेन्स्ट करप्शन असं नाव दिलं गेलं आणि ती एक मोठी चळवळ होती. सो त्या चळवळीत कारण मी स्वतः एक टॅक्स पेअर आहे, खाजगी क्षेत्रात काम करतो, त्यामुळे तिथल्या अडचणी सगळ्या समस्या मला माहिती आहे. म्हणून मी स्वतः त्या युद्धात उतरलो. अनेक आंदोलनात, अनेक प्रचार फेऱ्यांमध्ये म्हणा, लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या मी सक्रिय सहभाग झालो. त्यानंतर पुढे केंद्राने काही तात्कालीन केंद्र सरकारने काही आणले कायदे लोकायुक्ताचे, पण ते आय गेस पुरेसे नाही आहेत अजून. अच्छा. अजूनही पुरेसे नाहीत. कारण आजही आपल्याकडे भ्रष्टाचार आहेत, संपलेला नाहीच. भ्रष्टाचार संपवणं हे खरं आपलं आज 75 वर्षानंतर उद्दिष्ट असलं पाहिजे. तर ते काय अद्याप कुठल्याही सरकारला, म्हणजे मोदी सरकार असो किंवा काँग्रेसचं आधीचं सरकार असो, कोणालाही ते शक्य झालेलं नाही. सो त्या अनुषंगाने 2012ला जेव्हा हे सगळे आंदोलन घडत होते, इंडिया अगेन्स्ट करप्शनचा एक मोठा उठाव झाला. त्याच उठावातून आम आदमी पार्टी जन्माला अगदी. सो हे झालं पार्टीचं बॅकग्राऊंड. बरोबर आहे. कारण त्यावेळेस जे या पर्टिक्युलर उठावामध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते होते, सामाजिक कार्यकर्ते होते, त्यांना प्रस्थापित राजकीय पक्षांनी चॅलेंज दिलं की तुम्ही राजकारणात या,
नुसतं बोलणं खूप सोपं आहे, बरोबर. करणं अवघड आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः या राजकारणात या आणि करून दाखवा. हाच चॅलेंज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंदजी केजरीवाल यांनी स्वीकारला. अच्छा हा स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वतःचा एक पक्ष काढला. अच्छा आता हा पक्ष काढताना असा विचार होता की यात सर्वसामान्य पाहिजे, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले अधिकारी पाहिजे, लोकसेवक पाहिजे, सामाजिक कार्यकर्ते पाहिजे, आम आदमी पाहिजे, ज्याला चेहरा नसतो. बर आज मलाही चेहरा नाही, कदाचित तुम्हालाही चेहरा नसेल, अगदी. कारण आपण आम आदमी आहोत. येस आपण कुठेही अनधिकृत फ्लेक्स लावत नाही, आपण कुठल्याही आपल्या नावाचा गवगावा करत नाही, सरळ चालणारी माणसं, सरळ नाकासमोर चालणारी. कारण आपल्यासाठी आपली रोजीरोटी हा महत्वाचा विषय. अगदी बरोबर आहे. पण ही रोजीरोटी मिळवताना आपल्याला काही समस्यांना सामोरं जावं लागतं. नक्कीच. महागाईची समस्या आहे आपल्या समोर, रस्त्यावरून चालण्याची समस्या अवघड आहे. आहे. आपल्या मुलांना, आपली घरं काही एवढी मोठी नसतात, नक्कीच. छोटं घर असतं, 1 BHK 1 रूम किचन, Yes, 2 yes, BHK फार yes. फार तर. त्यामुळे आपल्या मुलांना घरात खेळायला जागाही नसते. बिलकुल. अशा वेळेस प्रश्न येतो उद्यानांचा. बरोबर. कारण आठवड्यातनं एखादा दिवस जेव्हा एखाद्या काम करणाऱ्या व्यक्तीला सगळ्यांना- सुट्टी असते, तेव्हा तो हे प्रेफर करतो की आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबाला घेऊन एखाद्या गार्डन मध्ये अगदी जाईल बरोबर आहे. आणि तिथे 1-2 तास घालवेल. नक्कीच. सो आज अशी अवस्था आहे की शहरात गार्डन्स पण नाही राहिलेली नाहीत, उद्यानं राहिलेली नाहीत, त्यांची अवस्था चांगली नाही जिथे असतील तिथे. लोकसंख्येच्या प्रमाणात खरंच आत्ता शहरात उद्यानं आहेत का याचा विचार करणं पहिलं गरजेचं आहे. सो हे सगळे प्रश्न जेव्हा मी एक सामान्य माणूस म्हणून पाहिले, तेव्हा मला असं वाटलं की मी किती दिवस फक्त प्रस्थापितांच्या नावाने ओरडत राहणार, त्यांना बोलत राहणार, पण स्वतः उतरून कधीतरी करण्याची वेळ येऊ शकते. नक्कीच. आज जर का आपल्या आधीच्या पिढ्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला नसता तर आज हे मिळालं नसतं. त्यांनी स्वतःचा विचार न करता स्वतःला वाहून दिलं आणि कुठेतरी आपल्याला साठी स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांचं बलिदान खूप मोठं आहे. त्याचप्रमाणे आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिसरासाठी आपलंही काही कर्तव्य आहे, ते आपण करायला हवं. त्यामुळेच या सर्व ह्यांनी मी प्रेरित होऊन आणि अरविंद केजरीवाल यांनी जो निर्णय घेतला एक आम आदमीला राजकारणात पुढे घेऊन येण्याचा आणि त्याच्यामार्फत बदल घडवण्याचा, त्याने प्रभावित होऊन मी माझी नोकरी 2022 सप्टेंबरमध्ये सोडली. चांगली माझी खाजगी मल्टीनॅशनल कंपनीतली नोकरी मी सोडली, जिथे मी महिन्याला कमीत कमी 1.5 लाख रुपये कमवत होतो. अशी नोकरी मी सोडली आणि पुन्हा LLBचं म्हणजे कायद्याचं शिक्षण घेऊन माझा पुढचा प्रवास या राजकीय क्षेत्रात सुरू केला. सो ही माझी सगळी पार्श्वभूमी. आता तुमचा पुढचा प्रश्न असा होता की आम्ही काय वेगळं देणार. आम्ही प्रस्थापितांसारखे नाही, आम्ही ज्या समस्या बघतो त्या समस्यांवरती काम करण्याचा प्रयत्न करतो. मी आजपर्यंत फेसबुकच्या माध्यमातून अनेक समस्या फेसबुकवरती माझ्या मांडलेल्या आहेत. मग ते रस्त्यातले खड्डे असो, अनधिकृत फ्लेक्स असो, बागांमधल्या दुरावस्था असो, सांडपाण्याचा प्रश्न असो, सुतार हॉस्पिटल सारख्या सरकारी दवाखान्याचा प्रश्न असो. सो असे अनेक प्रश्न मी आतापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यावरती काही ना काही पर्याय शोधून घेण्याचा प्रयत्न केलाय. पण प्रश्न असा होतो की शेवटी कुठेतरी तुम्हाला हातात सत्ता लागते, सत्तेशिवाय काही पानं हालत ऐकत नाही. कारण सरकारी अधिकारी सगळ्यांनाच माहिती, म्हणजे सामान्य माणसाला तर अगदी हाच गोष्ट कोळून पेलेला आहे की सरकारी अधिकारी हालत नाहीत. त्यांना जोपर्यंत वर्ण दबाव येत नाही तोपर्यंत ते हालत नाहीत. सामान्य माणसाला महापालिका कार्यालयात फार कमी किंमत असते, तिथे माननीय जे असतात त्यांनाच फार किंमत असते. त्यामुळे हे कुठेतरी बदललं पाहिजे. सामान्य माणूसही तितकाच महत्वाचा आहे जितका एक माननीय. खरं तर सामान्य माणसानेच त्या माननीयाला तिथे पाठवलेलं असतं, पण माननीयाची कामे होतात पण सामान्याची होत नाही. हे चित्र बदलण्यासाठी कुठेतरी आपल्याला एखादा धाडसी निर्णय घ्यावा लागतो, सत्तेचा भाग व्हावा लागतो आणि मगच आपण हे बदलू शकतो. या विचाराने मी येऊ घातलेली पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा विचार केलेला आहे. त्यासाठी माझा नामनिर्देशन पत्र मी काल भरलेलं आहे आणि पक्षाने मला संधी दिली आणि जर आता नागरिकांनी संधी दिली तर नक्कीच परिस्थिती बदलण्याचा आम्ही प्रयत्न करू. वा, छान वाटलं. आता एक 2-3 प्रश्न उद्भवतात. तुम्ही जसं म्हणला की आम आदमी तुम्ही त्यावेळी होता, आजही आहात. बरोबर. आपण साधारणतः सामान्य घराण्यातले म्हणजे मध्यमवर्गीय ज्याला म्हणतात. मग इलेक्शन जर म्हटलं तर पण तिथं आला पैसा. बरोबर. प्रॉब्लेम हाच होत आलेला आहे. आपण तुम्ही बघताय नुसतं महाराष्ट्रात नाही तर अगदी राज्यामध्ये सुद्धा निवडून आलं तर पैसा मिळतो, पैसा असेल तर पुढची निवडणूक लढवता येते. हे चक्र, दुष्ट चक्र, बरोबर. याच्यावर काय म्हणजे आपचं काय विचार आहे आणि कसं ते हाताळतात त्याला?
नक्कीच. आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर एक गोष्ट सातत्याने घडते, ते म्हणजे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा. एक्झॅक्टली. ही गोष्ट कुठेतरी थांबायला हवी. तुम्ही जर इलेक्शन कमिशनने जे आपल्याला निवडणुकीसाठी खर्च करण्याची एक मर्यादा दिली, त्याचा जर तुम्ही हिशोब पाहिला तर पुणे महानगरपालिकेत जो नगरसेवक जातो त्याचं मानधन असतं महिन्याला 25,000. बर, अच्छा, ही माहिती फार महत्त्वाची आहे. हा, 25,000 गुणिले 60 हा. म्हणजे तुम्हाला 5 वर्षाचा टेन्युअर असतो. 5 वर्षाची मुदत असते, त्यात 60 महिने होतात. 25,000 गुणिले तुम्ही 60 केलं तर तुमचं 15 लाख रुपये होतं. बरोबर. म्हणजे जेवढं मानधन तुम्हाला मिळतं तेवढाच खर्च करणं तुम्ही अपेक्षित आहे. पण वास्तविक काय होतं की जे प्रस्थापित आहेत ते याच्या कितीतरी पटींमध्ये खर्च करतात आणि निवडून येण्याचा प्रयत्न करतात आणि लोक ते खर्चापायी त्यांना निवडून येतात. पण आता गरज आहे लोकांनी विचार करण्याची. कारण प्रचार हा केवळ पत्रक वाटून किंवा हे करून होत नाही, तर प्रचार होत असतो तुमचा लोकांना भेटून, गाठी भेटी घेऊन. लोकांनी स्वतः खरं तर थोडंसं यात लक्ष घालून आपल्यासाठी कोण चांगला उमेदवार आहे याची पडताळणी केली पाहिजे. कारण हे प्रत्येकाचं काम आहे. केवळ मतदान करणं हे आपलं काम नाहीये, हा आपला उद्दिष्ट नाहीये. चांगला प्रतिनिधी निवडणं हा आपलं उद्दिष्ट आहे. त्यासाठी लोकांनी, मला वाटतं की लोकांनी स्वतः थोडीशी माहिती घ्यावी की प्रत्येक उमेदवार काय करतो, त्याच्या मागे काय बॅकग्राऊंड आहे, त्याच्या मागे काय गुन्हे आहेत, त्याच्यावर काय गुन्हे नोंदवले गेले, या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारात घ्या. कारण आपल्याला जर कॉर्पोरेट कल्चर आणायचं असेल, तुम्ही एक विचार करा, जेव्हा आपण एखाद्या कॉर्पोरेटमध्ये नोकरीसाठी अर्ज करतो तेव्हा तुमचं चारित्र्य पडताळणी नक्की सगळं बघतात ना. बरोबर. तुमच्यावर जर गुन्हे असतील तर तुम्हाला नोकरी सुद्धा मिळत नाही. सरकारी क्षेत्रात पण तेच, तुमच्यावर गुन्हे असतील तर नोकरी. मग राजकीय का नाही? अगदी. मग तुमच्यावर ठीक आहे, तुम्ही आंदोलन करता, आंदोलनातले गुन्हे असतील ते वेगळे, त्याचा कारण ते समाजाच्यासाठी केलेले, त्या गुन्ह्यांना हे नाही, त्याचं एवढं काही महत्व नाही. पण जेव्हा तुमच्यावर काही गंभीर गुन्हे असतात तेव्हा त्या गुन्हेगारांनाही आपण निवडून देणं योग्य आहे का याचा विचार करायला हवा. आणि दुसरी गोष्ट मला जी वाटते की नागरिकांनी काय विचार करावा, तर नागरिकांनी हे बघावं की आपण ज्या प्रतिनिधीला देतोय, साधे उदाहरण आपण घेऊया, आपण आपल्या संस्थेचा एखादा प्रतिनिधी असतो, प्रत्येक संस्थेत असतो, बरोबर आहे, अध्यक्ष असतो, तहसीलदार असतो, सचिव असतो. ती जेव्हा आपण निवडून देतो तेव्हा आपण काय बघतो की हा आपल्या संस्थेसाठी काम करणार का हा आपल्या संस्थेचा गैरफायदा घेईल. मग जर आपण आपल्या संस्थेसाठी बघत असू तर आपल्या शहरासाठी आपण काय नाही बघायचं. म्हणजे एखाद्या नेत्याचा मुलगा पुढे जाऊन नगरसेवक होतो, त्यांची पुढची पिढी येते, मग पिढ्यानपिढ्या आपण एकालाच प्रतिनिधित्व देणार आहोत का? सरकारी क्षेत्रात ही दर 3 वर्षाने बदली होतेच ना. त्याच्या मागे काय असतो विचार की एखाद्या अधिकाऱ्याकडे पूर्ण सत्ता जाऊ नये, जेणेकरून तो भ्रष्टाचार करू नये. मग तसं आपण आपल्या नगरसेवकांना किंवा लोकप्रतिनिधींना वारंवार संधी दिल्याने काय होणार आहे, तर त्यांची ताकद मजबूत होणार आहे, प्रशासनावरची त्यांची पकड मजबूत होणार आहे. आणि प्रशासनावरती एकदा दबाव निर्माण झाला की ते जे बोलतील तेच प्रशासन करणार. त्यामुळे ह्या गोष्टी जर कुठे थांबवायच्या असतील तर तुम्हाला वेगवेगळे उमेदवार देणं क्रमप्राप्त आहे. तुम्ही एकाच कुठल्याही राजकीय पक्षाला मतदान करू नका, वेगवेगळे ठेवा. बहुमत नसेल तर प्रत्येकाचा विचार घ्यावा लागेल, प्रत्येकाच्या मताला आदर मिळेल. बहुमत जर असेल तर सत्तेच्या नावावरती किंवा सत्तेच्या अधिकारावरती कुठलीही गोष्ट शक्य आहे. मग ती संविधान बदलाची असो किंवा एखादा कायदा बदलाची असो, ती गोष्ट शक्य आहे. हे आपण आतापर्यंत पाहिलंय. तुम्ही आताच एक मुद्दा उचलला की हे जे काय उमेदवार असतात त्यांच्यावर गुन्हे दाखल असतात. आता मी त्या बाबतीत येतो की आपण बोलतोय पुण्याबद्दल. पुणे मागच्या साधारणतः एक 3-4 वर्षामध्ये किंवा मागच्या 1 वर्षामध्ये तर प्रकर्षाने गुन्हेगारी म्हणजे खूप ह्याच्याकडे वळलेली आहे. अशा वेळी बऱ्याच पक्षांचं उमेदवार घेण्याला सुद्धा म्हणजे गुन्हेगारांना प्रिफर करतायत असं आपण बघतोय. इतर वेळी ते लांब राहतात, पण उमेदवार परत निवडताना तो गुन्हेगार सुद्धा बरेच समोर आलेले आहेत. जसं तुम्ही म्हणतात, तुमची माहिती, तुमचा पक्ष हा एक अभ्यासू पक्ष आहे, तुमच्याकडे तर सगळी लिस्ट असेलच. तर अशामध्ये परत तोच प्रश्न आला की ते गुन्हेगार आहे तर त्यांच्याकडं मसल पॉवरही आहे आणि मनी पॉवरही आहे. तर अशा ह्या लोकांशी तुम्ही कसं लढणार आणि ते तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचतंय का तरी, हा विषय आहे. बरोबर. नाही, या गोष्टीमध्ये आता जसं तुम्ही म्हटला की एक तर पैशाने आजकाल मतं विकत घेतली जातात किंवा भीतीने घेतली जातात, किंवा तिसरी गोष्ट आहे की समाज बाहेर पडतच नाही मतदानाला. या 3 गोष्टी घडतात. यामुळे काय होतंय की ज्या अपप्रवृत्ती आहेत राजकारणात शिरलेल्या त्यांचा
फायदा होतो. बरोबर. पण हे कुठेतरी थांबवायचं असेल तर सर्वसामान्य माणसाने आता पुढे यायला हवं. बर. आज जसं तुम्ही म्हटलात की गुन्हेगार यात घुसलेले आहेत, गुन्हेगारांना एक शेल्टर मिळते, राजाश्रय मिळतोय, बरोबर आहे. त्यामुळे त्याचं उदात्तीकरण होते. अगदी. हे उदात्तीकरण न करणं हे कोणाच्या हातात आहे तर लोकप्रतिनिधींच्या. अगदी. तुम्ही जर एकाच लोकप्रतिनिधीला 17 वेळा निवडून दिलं, वारंवार तोच जर का जिंकत असेल तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा गुन्हेगारांचा बदलतो. कारण अधिकार आणि राजसत्ता ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. अच्छा. ह्या गोष्टींची ज्याला चटक लागते त्या गोष्टींकडे तो वेगळ्या अर्थाने पाहतो आणि त्याला ती कधीही सत्ता मग सोडायची नसते. आता तुम्ही थोडक्यात उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रातलंच उदाहरण घ्या. कालच एक मी न्यूज ऐकली, एक शिवसेनेच्या नगरसेविका आहेत, 2 दिवसांपूर्वी निवडून आल्या. त्यांच्या पतीला 2 दिवसात हत्या झाली त्यांच्या पतीची, आणि त्याचा आरोप कोणावर आला तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्यावरती आला. म्हणजे आता ते खरं किती त्यात खोटं किती याची मला माहिती नाही, पण जी मी बातमी ऐकली त्या बातमीचा मी संदर्भ देतो. अगदी. हा, तर म्हणजे केवळ निवडणूक जिंकली हा, जर जेव्हा एखादी बदलापूरचं मला वाटतं आहे ते, तर जेव्हा अशा गोष्टी घडतात, हा समथिंग लाईक दॅट. सो जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा आपण बघा की नक्की राजकारण चाललंय कुठं. मग हे गुन्हेगार केवळ निवडणूक हरली म्हणून एखाद्याचा खून करण्यापर्यंत यांची मजल जाणं, आणि या राज्याचे जे गृहमंत्री आहेत फडणवीस हे त्याच पक्षाच्या प्रमुखाला सत्तेत घेऊन उपमुख्यमंत्री करून बसवलेत. मग त्यांचं काम काय, त्यांचा अशा लोकांवर वचक नाही का? मग ह्यांना निवडून देण्याने जनतेचा काय फायदा झाला हा पण विचार कुठेतरी जनतेने केला पाहिजे ना. आज केवळ जाती धर्माच्या नावावरती राजकारण करून सामान्य माणसांचे प्रश्न सुटणार आहेत का? आता हा जो खून झाला ह्याला कोणी मारलं? एका हिंदूने हिंदूला मारलं. मेन कारण काय होतं तर राजकारण. यात ना जातीचा प्रश्न ना कुठला प्रश्न, फक्त सत्तेचं राजकारण झालं. मग ह्या गोष्टी जर थांबवायच्या असेल, कायदा सुव्यवस्था जर आपल्याला बदलायची असेल तर तुम्हाला चांगले लोक दिले पाहिजे ज्यांना सत्तेची काळजी नसावी, समाजाची काळजी असावी. आज समाजाची काळजी राहिलेली नाही, पण सत्तेची काळजी फक्त आहे. माझी खुर्ची कशी टिकेल यासाठी मला वाटेल ते करायला तयार आहे, असा प्रकार आज रुजत आहे. आणि याला काही अर्थाने काही अंशेने आपणही जबाबदार आहोत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण मी स्वतः सुद्धा, मी खोटं बोलणार नाही, मी स्वतः सुद्धा 2014ला भ्रष्टाचारी व्यवस्थेला कंटाळून भाजपला मतदान केलं होतं. 2019 मध्येही मी भाजपला मतदान केलं होतं. पण हळूहळू त्यांच्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, ज्या मला समोर दिसू लागल्या, चुकीच्या गोष्टी म्हणण्यात कसं की एक तर नोटबंदी झाली, त्याने अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त झाली. त्यातनं फायदा काय झाला? भ्रष्टाचार थांबला का? मला याचं प्रामाणिक उत्तर द्यावं, नाही थांबला. भ्रष्टाचार नाही थांबला. पेट्रोल त्यावेळेस किती होतं? 60-65 रुपये होतं, आज 100 आहे. गॅसवर सबसिडी असायची, सामान्य माणसाला 400-450 रुपये मध्ये सिलेंडर मिळायचा, आज तो साधारणतः 900 रुपयापर्यंत गेलेला आहे. मग ह्यात सामान्य माणसाला काय फायदा झाला? म्हणजे पुस्तकांवर GST आलं, शाळेच्या फीजवरती आलं, इतर गोष्टींवरती आलं. अशा GST मध्ये पेट्रोल नाही आलं, पण बाकीच्या गोष्टी आल्या जीवनावश्यक, म्हणजे अगदी मैताच्या सामानावर देखील यांनी GST लावला होता. नागरिकांचा विरोध झाल्यामुळे त्यांना तो माघारी घ्यावा लागला. म्हणजे अशा प्रकारची जी चुकीची धोरणं यांनी केली, आणि हा सगळा पैसा कुठं जातोय तर केंद्र सरकारच्या ताब्यात. म्हणजे एखाद्या पक्षाला 10,000 कोटी रुपयाचा निधी मिळणं ही खरंच चिंतेची बाब आहे. कारण पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, एवढा पैसा कोण देतंय हे आपण विचारायला पाहिजे. एक तर तो टॅक्स फ्री आहे, त्यांना कुठलाही त्यावर टॅक्स नाही. पण हा पैसा देणारे उद्योगधंदे किंवा व्यावसायिक हे स्वतःचा फायदा बघणार नाही का? आज मी एक सामान्य माणूस म्हणून जेव्हा माझा एखादा रुपया कुठेही इन्व्हेस्ट करतो तेव्हा मी त्यातनं मला फायदा होईल हाच अपेक्षा करतो. पण ह्या पक्ष जे आहेत हे जेव्हा स्वतःचे पैसे लावतात तेव्हा त्यातून त्यांना काहीतरी फायदा मिळावा हीच त्यांची अपेक्षा असते. सो असा प्रकार सगळा थांबवायचा असेल तर, आणि गुन्हेगारी जर थांबवायची असेल तर कोणालाही एकाला 5 वर्षापेक्षा जास्त कंटिन्युअस सत्ता देऊ नका. मध्ये ब्रेक घ्या, नंतर परत द्या तुम्ही. जर कारण प्रत्येकाचं आपण म्हणतो की तुमचे विचार बदलले की तुमचं नशीब बदलतं, त्याप्रमाणे तुम्ही एकदा राजकारणी बदलून बघा, कदाचित तुमचं नशीब बदलेल. आणि प्रस्थापितांमध्ये अजून एक गोम अशी दिसते की मत कोणाला दिलं तरी तेच सत्तेत असतात. म्हणजे 2019ला शिवसेना भाजप एकत्र लढले, पण सरकार कोणी स्थापन केलं? शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस.
भाजप त्यावेळेस विरोधात राहिलं. मग पुढच्या 2.5 वर्षानंतर भाजप शिवसेना, ती शिवसेना फुटली. म्हणजे मत मी कोणाला दिलं आणि सत्तेत कोण जाऊन बसलं याचाच काही मागमूस राहिला नाही. मग अशा प्रकारे ही तर नागरिकांच्या मताशी झालेली प्रतारणच आहे. हा सर्व प्रकार पाहून आम्ही कंटाळलो. आणि दिल्लीत तसंही तुम्ही पाहिलं असेल की 70 पैकी पहिल्या टर्मला तर 67 सीट मिळाले, त्याच्यानंतर 63 मिळाले आणि सुरुवातीला 28 सीट होते साधारणतः. सो एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा नागरिकांनी आम्हाला त्यांचं समर्थन दिलं, त्यांचा मताचा जनाधिकार आमच्या फेवरमध्ये दिला, त्यावेळेस ऑब्व्हियसली आम्ही आता आमचा पक्ष वाढवण्याचा, विस्तार करण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या पक्षात येणारे थोडे वैचारिकदृष्ट्या वरच्या पातळीचे असतात, त्यामुळं फार कार्यकर्ते मोठे नाही आहेत आमच्या इथे. पण जे आहेत ते चांगली विचारिक भूमिका असणारे आहे, त्यांना चांगले ड्रीम्स आहेत या सिटीबद्दल. आणि त्यांच्या हातात किंवा आमच्या हातात जर का ही महापालिकेची चावी आली, सत्ता आली, तर नक्कीच चित्र वेगळं असेल. नाही, आता म्हणजे परत मुद्दा फिरून तोच येतोय. आणि आता तुम्ही जसा उल्लेख केला महाराष्ट्रातलं जे इलेक्शन किंवा अगदी लोकसभा जर बघितली आणि त्यानंतर विधानसभा आणि त्यानंतर आता ही स्थानिक स्वराज्याची म्हणजे महानगरपालिका असू देत किंवा हे असू देत, तर ट्रेंड परत असा लक्षात येतोय. आता जे नगरपालिकेचे झाल्या त्याच्या रिझल्टवरनं परत असं लक्षात येतोय की सत्ता ह्यावेळी सत्तेला परत ओढते आहे. तर मग त्यावेळी आता आता लगेच ह्या इलेक्शन आले तर ह्याच्यामध्ये असं काय बदल होणार आहे आणि लोकांच्या मेंटॅलिटीमध्ये कसा बदल होणार आहे, हा माझा एक प्रश्न आहे. आणि दुसरा, परत मला असं वाटत नाही का की तुम्ही थोडे म्हणजे आप म्हणा किंवा अजून असे काही जे पक्ष आहेत ना की जे म्हणजे जरा जास्तच आशावादी आहेत का की ते लोक बदल करतील आणि लोक काहीच करत नाही आहेत? हो, नाही तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे की एकतर लगेच बदल होणार आहे का, हा मोठा प्रश्न आहे. कारण लोकांना एवढी गुलामगिरीची सवय लागली की लोकांना काही सुचत नाही. आज बघा तुम्ही, सरकारी तिजोरीतून मतं विकत घेतली जातात. लाडकी बहीण काय आहे याचा कधी आपण विचार केला का? नाही माहिती ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हा एक तुमचा मतं विकत घेण्याचा प्रकार आहे. त्यामध्ये अक्षरशः असं होतं की लोकांना भीती घातली जाते की तुम्ही जर का आम्हाला मतदान नाही केलं तर आम्ही दिलेले पैसेही परत घेऊ. म्हणजे इथपर्यंत अफवा पसरवल्या जातात. अगदी शेवटी लोकांची मानसिकता कशामुळे तयार केली जाते, तर अशा काही अफवा पसरून, काही ठिकाणी धमक्या देऊन. असं मध्येही आपल्या अर्थमंत्री असलेल्या अजितदादांचं एक भाषण व्हायरल झालं होतं की तुम्ही मला मत दिलं तरच मी पैसा देणार. मग अशा प्रकारे जेव्हा भीती दाखवली जाते तेव्हा माणूस समोरचा घाबरतोच आणि त्यामुळे मग तो मतदान करायला प्रवृत्त होतो. या सगळ्यांपासून एका वैचारिक पातळीवरतीच आपल्याला लोकांमध्ये निर्णय क्षमता आणता येईल. पण त्यासाठी तुमच्यासारखे पत्रकार असतील, माझ्यासारखे सामान्य माणसं असतील, कार्यकर्ते असतील, सुशिक्षित व्यक्ती असतील, यांनी आता पुढे आलं पाहिजे. कारण हा देश आपल्याला चालवायचा आहे. आपण या देशाचे मालक आहोत संविधानानुसार. आपल्या देशासाठी काय चांगलं काय वाईट हा जोपर्यंत आपण निर्णय घेणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. आमची अपेक्षा सामान्य माणसाकडून एवढीच आहे की परिवर्तन करण्यासाठी ही जी लढाई आहे त्यात केवळ राजकीय पक्ष म्हणून आम्ही सहभागी आहोत आणि इतरांनी फक्त बघत राहायचं असं होता कामा नये. यात सर्व नागरिकांचा सहभाग असावा. स्वातंत्र्य आपल्याला जे मिळालं ते काही राजकीय पक्षांमुळे नाही मिळालं, सामान्य माणूस त्यात उतरला म्हणून आता आपल्याला दुसरं स्वातंत्र्य घ्यायची वेळ आली. कशापासून स्वातंत्र्य हवं, तर भ्रष्टाचारापासून. हा मुद्दा तर अगदी पटला. चुकीच्या गोष्टींपासून, एकदम वाढणाऱ्या गुन्हेगारीपासून. सो यांच्यापासून जर आपल्याला स्वातंत्र्य घ्यायचं असेल तर आपल्याला ही आपलं योगदान, आपलं बलिदान, आपल्या वेळ या गोष्टींसाठी दिला पाहिजे. आता हा विचार करणं आम्ही आमच्या बाजूने सांगतोय, आम्ही हेच लोकांपर्यंत आमचा मेसेज देण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही पुढे या, घाबरू नका, आपले अधिकार काय आहेत ते ओळखून घ्या. मला हे आवडत नाही की मी कोणापुढे जाऊन भाऊ करा भाऊ करा भाऊ करा असं म्हणणं हे पटत नाही. माझा अधिकार आहे तेवढा मला द्या आणि तो मला हक्काने मागता आला पाहिजे की हा माझा अधिकार आहे, ही गोष्ट मला मिळाली पाहिजे. आज अनेक ठिकाणी पाण्यासारखी बेसिक गोष्टही पुरवली जात नाही. म्हणजे 10-12 वर्ष झालं महापालिकेच्या हद्दीत गावं आली आहेत पण त्यांनाही पाणी नाही. त्यांच्याकडून टॅक्स घेतला जातो, पाणीपट्टी आकारली जाते आणि टँकरला पैसे भरतातच येते, पण त्यांना पाण्याची सुविधा नाही. हा त्यांचा अधिकार नाही का?
तुम्ही जेव्हा एखादी गाव एखादं महापालिका हद्दीत घेता तेव्हा त्यांना बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर द्या. बिल्डरला तुम्ही परवानग्या देत राहता, पण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कोण उभारणार? मग त्या नागरिकांनी काय करायचं, इकडे टॅक्स पण भरायचा, इकडे पाण्यालाही पैसे द्यायचे, हे प्रकार चुकीचे आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी बदलायच्या असतील तर नागरिकांचा सहभाग नक्कीच हवा आहे. त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर जावं. त्याच्यासाठी आम्ही म्हणत नाही की आमच्याकडेच या, पण तुम्ही वैचारिक पातळी वाढवा. आपल्या पुणे शहराला तर वैचारिक लोकांचा खूप मोठा वारसा आहे. या पुणे शहरातून खूप मोठे मोठे वैचारिक लोक घडलेले आहेत आणि आपण पुणेकर म्हणून या लोकांचा वारसा चालवणं ही आपली जबाबदारी आहे. खूप मोठी जबाबदारी. त्यामुळे आपण तर नक्कीच अंधभक्त न होता जरी आपले डोळे बंद असतील तरी आपले मेंदूचे डोळे उघडे पाहिजे. आपण विचार केला पाहिजे आणि त्या हिशोबानेच आपण आपलं मतदान केलं पाहिजे. सो ही माझी सर्वांना विनंती राहील या मतदानात. एक लाईट हार्टेड क्वेश्चन असा आहे की आप हे जे करतात ना, तर त्यांना माहिती आहे की त्यांच्याकडे पैसे हे त्या मनाने कमी आहेत. तर ते त्यामुळं ते इनोव्हेटिव्ह पद्धतीनं करतात. तर तुमची काय पद्धत असणार आहे पुण्यामध्ये? तुमचं म्हणणं कसं पोहोचवणार? आता जसं तुम्ही म्हटलात तसं आम्ही आमचे व्हिजिटिंग कार्ड छापलेत. व्हिजिटिंग कार्ड छापायला फार काही खर्च येत नाही. बरोबर आहे. आणि त्याने कसं होतं की ते मॅन टू मॅन आम्हाला कनेक्ट करता येतं. आता व्हिजिटिंग कार्ड छापताना फक्त नाव नाही आमचं, आम्ही काय सुविधा देणार या गोष्टी आम्ही छापल्या. क्या बात आहे. ते मी म्हणजे आम्ही आमच्या खिशातच घेऊन फिरतो. क्या बात आहे. आता आहे नाही, आता नाही माझ्याकडे, कारण मी आता बाहेर चालवतो. मी तुम्हाला नक्कीच देईन. सो त्याचा मला एक ते 60 पैशाला वगैरे असं मॅन्युफॅक्चर पडतं प्रिंटिंग. बरोबर आहे. गुड. सो 60 पैशात जर मी एका माणसाचं मत जरी माझ्याकडे ओढू शकत असेल तर माझा निवडणुकीचा खर्च कितीतरी कमी होणार. मी पेपरमध्ये पत्रकार टाकतोय, सगळं टाकतोय, पण मी कुठलाही अवास्तव खर्च करत नाही. म्हणजे लोकांना प्रलोभन देऊन कुठे साड्या वाटणं, कुठे कोणाला देवदर्शनाला हे प्रकार आम्ही करत नाहीये. कारण आजच 1-2 दिवसापूर्वी कोथरूडच्याच काही भागातली 3000 लोक उज्जैनला महाकाळला दर्शनाला गेले. आमच्या कोणी नेलं, काय नेलं ते सगळ्यांना माहिती आहे कोथरूड मधल्यांना. मग 3000 लोकांचा जाण्याचा राहण्याचा खर्च किती, हा पैसा कुठून येतो? मानधन जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं 25,000 रुपये मानधन आहे आणि त्या मानधनाच्या टोटल रक्कम जी 5 वर्षात तुम्हाला मिळते तेवढंच तुम्हाला खर्च करायला अलाउड आहे. हे साधं गणित असताना म्हणजे अल्टिमेटली तुम्ही जर बघाल, हिशोब लावाल तर तुम्हाला असं दिसेल की तुम्हाला यातनं 0 रिटर्न्स आहेत. तुम्ही समाजासाठी काहीतरी करताय. तुम्ही समाजासाठी काहीतरी नक्कीच. त्यामुळे तुम्हाला यातनं 0 रिटर्न्स एक्सपेक्टेड हवे. पण ह्या लोकांचं काय होतं, एवढा खर्च करतात, तो कुठनं येतो, कशासाठी येतो? आज तुम्ही मला इथे बोलवलं, तुम्ही माझी ही मुलाखत फ्री ऑफ कॉस्ट घेताय अगदी, पण तुम्हाला हा सेटअप उभारायला काही खर्च झाला नक्कीच. बरोबर. तुम्ही अपेक्षा कराल की जो मुलाखतीला येतो त्याच्याकडून काहीतरी तुम्हाला थोडंफार का होईना मानधन मिळावं. चक्र परत आहेच ते थोडंफार का होईना मानधन मिळावं. मग ज्या वेळेस एखादा 3-4 हजार लोकांना देवदर्शनाला नेतो, त्यांच्यासाठी खर्च करतो, तो खर्च वसूल करण्याचा प्रयत्न करणार. मग त्याचा कुठेतरी परिणाम तुम्हाला दिल्या जाणाऱ्या सुविधांवर होणार की नाही? नक्कीच होणार. मग ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत, ह्या गोष्टी कुठेतरी आपण बघणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. तर बरं, ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय, म्हणजे ते पथनाट्य वगैरे तुमच्या म्हणजे हे म्हणजे टूल्स आहेत विशेष करून आम्ही कोपरा सभांवर जास्त भर. कारण मोठमोठ्याला सभा घेणं खरंच शक्य नाही. एक तर मैदान उपलब्ध नाही, दुसरी गोष्ट अशा मोठमोठ्या सभांनी वाहतूक कोंडी वाढते. कारण एकाच परिसरात जेव्हा जास्त लोक जमतात तेव्हा त्याचा परिणाम निश्चितच व्यवस्थेवर होत असतो. त्यासाठी मग पोलीस प्रशासन लागतं, ट्रॅफिक लागतात, सामान्य लोकांना त्रास होतो. आणि ही गर्दी कोणाची असते तर ही गर्दी नागरिकांची नसते, ही गर्दी असते राजकीय कार्यकर्त्यांची. फक्त सामान्य नागरिक कोणी येत नाही, कारण त्यांना काही घेणं देणं नसतं, त्यांना त्यांच्या रोजीरोटीचं पडलेलं. पण राजकीय कार्यकर्त्यांनाच फक्त हे सभा असतात, शक्ती प्रदर्शन असतं, त्याचा परिणाम भोगावा लागतो राजकीय कार्यकर्त्यांना. अशा गोष्टींसाठी जाण्यापेक्षा छोट्या छोट्या कोपऱ्या सभा घेतल्या ना तर ते बरं पडतं. आमचा पूर्णपणे फोकस त्याच्यावरती असतो की आम्ही छोट्या छोट्या कोपरा सभा आयोजित करतो, त्यामधनं आमची मतं मांडतो. ज्यांना आमची मतं योग्य वाटतात ते नक्कीच आम्हाला मतदान करतील. कारण आमचा मेन हेच आहे की आम्ही तुम्हाला पैशाच्या स्वरूपात काही देऊ शकत नाही, पण आम्ही सुविधांच्या स्वरूपात तुम्हाला नक्की देऊ शकतो. फक्त आमच्यावरती विश्वास ठेवा. अच्छा, शेवटचा प्रश्न,
की तुम्ही उभे राहिले कोथरूडचा, म्हणजे तुमचा हे काय प्रभाग 31 आणि कोथरूड म्हणलं तर हा आत्ताच्या घडीला 2 खासदार 1 आमदार ह्याच एरियामधले आणि तिकडचेच नगरसेवक वगैरे जे आहेत ना, खूप पुण्यामध्ये सगळ्यात म्हणजे तुम्ही सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट प्रतिस्पर्धीच्या विरुद्ध तुम्ही लढणार आहात. बरोबर. तर म्हणजे हे तुमचं, मी तुम्हाला हा प्रश्नापेक्षा आहे ना, मी तुमचं अभिनंदन करतो आणि कौतुकही करतो मी ते. तर तुमचा म्हणजे भूमिका तुमच्या स्वतःचे पॉईंट सांगण्यामध्ये असणार आहे का जे म्हणजे जे विरुद्ध हे जे आहेत त्यांच्या चुका दाखवणं, ह्याच्यावर कसा तुमचा भर असणार? नाही, तुमचा प्रश्न अगदी चांगला आहे आणि खूप बरं झालं तुम्ही विचारला. कोथरूडमध्ये आता तुम्ही जसं म्हटलं तसे 2 खासदार आहेत, 1 आमदार आहेत, त्यातील 2 जण मंत्री आहेत. एक केंद्रीय मंत्रीपद आहे आणि आपले राज्यमंत्री. सो ह्या सगळ्या गोष्टी असताना मला एक प्रश्न पडतो की कोथरूडमधल्या समस्या संपल्या आहेत का? तो त्या संपलेल्या नाही, बिलकुल नाही, वाढलेल्या. बरं असं हां. सो कोथरूडमधल्या समस्या आहेत आणि त्या यांनी सोडू शकलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही काय देणार हे आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवतोय. फक्त नागरिकांनी आता ही गोष्ट विचार करण्याची गरज आहे की खरंच आपल्याला ते देऊ शकले नाही ते हे देऊ शकतील का? हा पर्याय नागरिकांना आम्ही पर्याय उपलब्ध करून दिलाय की तुम्ही आम्हाला मतदान केलं तर आम्ही गोष्टी करू. आम्ही काय करणार आहोत, आम्हाला काय करायचं आहे, तर आम्हाला सरकारी शाळा चांगल्या करायच्या आहेत. कारण खाजगी शाळांची फी आज कित्येक लोकांना नाही, शक्यच नाही. ज्या व्यक्तीला 2 मुलं असतात आणि ज्यांची फी कमीत कमी 50,000 रुपये आहे, लाखभर रुपये त्याला वर्षाला फी लागते. जर एखाद्याचं इन्कम 3-3.5 लाख रुपये वर्षाचा असेल आणि त्यातले लाख रुपये त्याला शाळेलाच द्यावे लागत असतील, संपलं तर त्याच्यासाठी काय ते आणखीन 1 मुलगा असेल असं गृहीत धरलं तर 2 वगैरे असेल तर विषय संपला. एक्झॅक्टली. सो अशा परिस्थितीत आपल्या सरकारी शाळा चांगल्या होणं गरजेचं आहे. त्यामुळे आमची प्राथमिकता सरकारी शाळांना आहे. दुसरी गोष्ट आहे महानगरपालिकेच्या. दुसरी गोष्ट आहे आरोग्य सेवा. आरोग्य सेवा आज तुम्हाला साधा सर्दी खोकला जरी झालं तरी तुम्ही एखाद्या खाजगी डॉक्टरकडे जाता तेव्हा तुम्हाला कमीत कमी 500 रुपये फी द्यावी लागते. औषधांचा खर्च वेगळा. ह्या परिस्थितीत जर आपल्याला जसं दिल्लीत केलं होतं मोहल्ला क्लिनिक, तशा धर्तीवरती जर आपल्याला आपल्या घराशेजारी जवळपासच्या एरियात दवाखाने मिळाले, करता येईल का म्हणण्यापेक्षा दवाखाने मिळाले, तर आपल्याला ते सोयीचं ठरणार आहे की नाही हा नागरिकांनी विचार करावा. कारण आम्ही तशा प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याचं आमच्या जाहीरनाम्यात आश्वासन दिलेलं आहे. व्हेरी गुड. तिसरी गोष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. आज तुम्ही पुण्याची अवस्था बघा, पुण्यात किती गाड्या आहेत, 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, त्याच्या तुलनेत तुमची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बस ही कुठल्या परिस्थितीत आहे? मग ती गोष्ट जर आपल्याला बदलायची असेल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, तर त्यासाठी जे लागणारं तुम्हाला संसाधनं आहेत ती सत्तेत जाऊनच मिळवता येईल. नक्कीच. कारण जर का सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली झाली, उत्तम झाली, नागरिकांनी त्याचा वापर सुरू केला, तरच आपल्या शहरातलं ट्रॅफिक कमी होणार आहे. ट्रॅफिक कमी होणार आहे, पोल्युशन कमी होणार आहे, पार्किंगची समस्या सुटणार आहे. सो एवढ्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला एका फक्त आपल्या कामाने बदलता येणार असतील तर त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. सो आमचा हा तिसरा मुद्दा आहे. चौथा मुद्दा झाला कचरा. प्रत्येक घरात कचरा निर्माण होत असतो, त्याची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. आज पुणे शहराची लोकसंख्या जवळजवळ 35 ते 40 लाख आहे 2011च्या सेन्सस प्रमाणे. आणि या सगळ्या घरातला कचरा यातून काही टनांमध्ये हा निर्माण होतो. पण यातून काही वेगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील का? कचऱ्याचा विद्युत निर्मिती, खत निर्मिती म्हणा, ह्याचं काही म्हणा, ह्या गोष्टी करता येतील. कारण आज शेतकऱ्यांची अवस्था तुम्ही बघा, शेतकऱ्यांना खर्च शेतीसाठी खूप आहे, त्यांना खतं मिळत नाहीत. ह्या कचऱ्यातून जर का खतं करता आली आणि ती शेतकऱ्यांना देता आली तर तो त्यांचाही फायदा होणार आहे, आपल्या कृषी व्यवस्थेचाही फायदा होणार आहे. कारण शहरात जेवढी लोकसंख्या आहे तेवढी खेडेगावात नसते. त्यामुळे शहरातला कचरा त्याच्यावर प्रक्रिया योग्य ती करून त्याच्यातनं खत निर्मिती करून ती जर का खेडेगावात याचा ब्लूप्रिंट तयार आहे या सगळ्या गोष्टींचा आहे. कारण आम्ही वैचारिक लोक आहोत, आमच्याकडे डॉक्टर, इंजिनियर, माझ्यासारखे वकील, इतर क्षेत्रातील लोक आहेत. या सगळ्या गोष्टींचा आमच्याकडे ब्लूप्रिंट तयार आहे. फक्त गरज आहे आम्हाला तिथं संधी देण्याची.
ती संधी जर नागरिकांनी दिली तर आम्ही नक्कीच या गोष्टी पुढे आणू. बरं बरं, छान. अगदी तुम्ही सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिले. परत मला असंही वाटतं की तुमचा सगळ्याचा बेस जो आहे ना, तो नागरिकांनी हे तुमचं ऐकावं आणि समजून ते करावं. जे होईल का नाही ह्याबद्दल मी नेहमी म्हणतो आशावादी आहे. आता एक म्हणजे माझ्या इंटरेस्टचा एक प्रश्न आहे. तुम्ही 4-5 तुमचे सगळे मॅनिफेस्टोमधले ते मुद्दे सांगितले. शिक्षण सांगितलं, आरोग्य सांगितलं, ट्रॅफिक सांगितलं आणि अगदी कचरा वगैरे घनकचरा ते सगळं सांगितलं. कोथरूड, मी पुण्याचं म्हणतो, कोथरूडमध्ये ह्या सगळ्यामध्ये तुमच्या मते सगळ्यात टॉप प्रायोरिटीवर एकच कुठलं म्हणायचं तर काय असेल? अर्थात अतिक्रमण वगैरे हे जो मुद्दे आहेतच सगळे ते एकमेकांकडे. एक कोथरूडमध्ये आता तुम्ही जर का बघितलं, म्हणजे माझा प्रभाग 31 बघितला तर या ठिकाणी एक भाजी मंडई होती, सुमनताई माथवड भाजी मंडई, सुतार हॉस्पिटल शेजारी. सुतार हॉस्पिटलच्या शेजारचा प्रभाग. ती मुळशी पॅटर्न मध्येही तुम्हाला दिसेल. पिक्चर मध्येही त्यांनी तिथे शूट घेतलाय. आज ती भाजी मंडई कुठे आहे मला सांगा? त्या भाजी मंडईतून किती लोक ही रस्त्यावर येऊन भाजी विकतात. मग त्यासाठी महापालिकेला रोज तिथे एक गाडी ठेवावी लागते, कारण अतिक्रमण एवढं वाढते की रस्त्यावरून चालणं सुद्धा मुश्किल होते. हा एक मुद्दा झाला की ती भाजी मंडईची बिल्डिंग बांधून तयार आहे, पण त्याचा वापर नाहीये. तुम्ही तुमच्या व्हिडिओत दाखवू शकता, ते माननीयांची नावही आहेत लावलेली त्या भाजी मंडईवर, पण ती भाजी मंडई ऑपरेशनल नाही. तिथे दारूच्या बाटल्या दिसतील तुम्हाला. अच्छा, अशी परिस्थिती येते. मग 4-4, 5-5 वर्ष तुम्ही जर इमारती बांधून ठेवणार असाल आणि त्याचा उपयोगच नागरिकांसाठी होणार नसाल तर ती गोष्ट निर्माण का केली गेली? अच्छा, ती पाडा, परत जुनी करा. अच्छा, पहिल्यासारखी. कारण त्याचं काय झालंय की ती 3 ते 4 मजली बांधली आहे. आता भाजीवाल्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे 4 मजले चढून कोण भाजी विकत घ्यायला येणार? मग हा सुपीक कोणाच्या डोक्यातून विचार आला, कोणाच्या सुपीक डोक्यातून हा विचार आला की अशी 4 मजली बहुमजली पाहिजे? ब्रिजेस जसे झाले तसंच हा एक केस दिसते. हे वायाच गेलेला आहे खर्च. कारण खाली जी भाजी मंडई होती त्यात लोक यायचे, नागरिक यायचे, गाळे दिले होते ना तिथल्या स्थानिकांना, पण आज तेच लोक रस्त्याच्या कडेला विकतात. अच्छा, तुम्हीच रस्त्यावरचा ट्रॅफिक वाढवता, तुम्हीच चुकीच्या पद्धतीने नियोजन करता आणि मग तुम्हीच परत आरडाओरडा करता. हे चुकीचे. दुसरी गोष्ट, सुतार दवाखाना. सुतार दवाखाना हा कोथरूड मधला खूप जुना दवाखाना आहे महापालिकेच्या माध्यमातून. जयाबाई सुतार. हो, अगदी अगदी. हा, तिथे बघा तुम्ही की अजूनही इमर्जन्सी सिझेरियन होत नाही. कमला नेहरूला पाठवावं लागतं. परत तिथे मध्यंतरी मीच एक स्टिंग केलं होतं, त्यामध्ये तुम्ही पाहिलं की इंजेक्शन, धनुर्वादाचं इंजेक्शन जे 9 ते 12 रुपयाला मिळतं तेही बाहेरनं विकत आणायला सांगितलं. त्याच्यानंतर एका वृद्धाला औषध एक दिलं, तेही त्याला बाहेरनं विकत घ्यायला लावलं. मग अशा दवाखान्यांचा आपल्याला उपयोग काय? वास्तविक सुतार दवाखान्याचं जे एरिया आहे त्या एरियामध्ये काही पीपीपी तत्वावर गोष्टी दिलेल्या आहेत. मग पीपीपी तत्वावरती तुम्ही दिल्या आहेत, मग ते थोडं उंच करा, मोठं करा, वाढवा, नव्याने बांधा. लोकांना तिथे जास्तीत जास्त खाटा, लोकांना जास्तीत जास्त सुविधा निर्माण करा. आज कोथरूडची लोकसंख्या खूप मोठी झाली आहे, तुम्ही त्या लोकसंख्येचा विचार करा ना. तुम्ही ते काहीच करत नाहीये. मग ह्या 2 गोष्टी आहेत प्रामुख्याने, त्या आम्हाला करायच्या आहेत. अच्छा, आलं लक्षात. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं की मी त्यांना फक्त एक मुद्दा सांगायला सांगितलं, त्यामध्ये सुद्धा त्यांनी आणखीन एक मुद्दा घुसवला. 2 मुद्दे सांगितलेले, पण हे फार महत्त्वाचं आहे कारण का खरोखर खूप मुद्दे आहेत आणि ते लोकांच्यासाठी ते आपल्याला चांगले करायचे आहेत. हा विषय आहे. जसं काळे सर म्हणतात तसंच मी सुद्धा TV10 तर्फे हेच म्हणणे की लोकांनी आता स्वतः विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक वेळी नुसतं एक मत टाकलं, शाई लावली, आपलं काम संपलं असं नाही. तर ते पुढच्या 5 वर्ष तुमचे ते ऐकणार आहेत का, ते सक्षम आहेत का, त्यामध्ये कुणी गुन्हेगार आहे नाही आहेत, किती आहे, कसं आहे हे बघण्यापेक्षा, जसं सरांनी स्वतःमध्ये सांगितलं की पक्ष जो नाही, तुम्ही व्यक्ती बघा आणि त्याप्रमाणे तुमच्या प्रत्येक मताला तुम्ही किंमत तुम्ही द्या त्याला आणि योग्य माणसाला निवडून आणा. सर, तुमचा धन्यवाद देतो. आणि बरं झालं तुम्ही वेळ दिलात आणि तुमचे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याप्रमाणे तुम्हाला गुड विशेष सुद्धा तुमच्या ह्याच्यासाठी. तर हे होतं मिलिंद जाधव, TV10. नाही, मलाही तुमचे खरंच आभार मानायचे आहेत की आज
कुठलीही फीज न घेता तुम्ही मला या ठिकाणी माझे विचार मांडण्याची संधी दिली. कारण आज मी बऱ्याच न्यूज चॅनलला अप्रोच झालो, पण प्रत्येकानेच मला पैसे सांगितले. कारण खर्च आहे यात, मी ते नाकारत नाही, पण जे पैसे होते ते थोडंसं वेगळ्या प्रकारे सांगितले. पण तुम्ही एक जनजागृती करण्याच्या माध्यमातून म्हणा किंवा विचारातून तुम्ही स्वतःचा वेळ पैसा खर्च करून मला जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आणि तुमचा चॅनल TV10चे हार्दिक आभार मानतो. तुम्ही असंच जनहिताची आणि जनजागृतीची कामे करताल अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.